तर पुढे एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे नांदूर मध्यमेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पुलावरून पाणी वाहत असल्याचं चित्र समोर आलंय। नांदूर मध्यमेश्वर सिन्नर पुणे महामार्ग वाहतुकीसाठी यामुळे बंद झालाय। राज्य महामार्ग क्रमांक 27 असलेला हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नांदूर मध्यमेश्वर धरणातून तब्बल 65,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सध्या होतोय। त्यामुळे गोदाकाठच्या सायखेडा चांदोरी या गावांना पुराच्या पाण्याचा धोका वर्तवला जातोय। तर विविध मागण्यांसाठी राज्यभरातील व्यापाऱ्यांनी उद्या 27 ऑगस्ट रोजी एक दिवसीय बंद पुकारल्याचं कळतंय। या दिवशी राज्यातील सर्व व्यापार हे बंद राहणार असून याचा थेट परिणाम हा सामान्य नागरिकांवर होणार असल्याचं दिसतंय। मागील अनेक वेळा चर्चा करून मागण्या मान्य न झाल्यानं हा बंद पुकारला असल्याचं व्यापारी प्रतिनिधींनी स्पष्ट केलंय। दरम्यान 5 सप्टेंबरपर्यंत मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाला नाही तर पुढील आंदोलन हे आणखी तीव्र होईल असा इशारा देखील व्यापाऱ्यांनी दिलाय। एपीएमसी मध्ये होणाऱ्या दुहेरी करांची आकारणी असेल, जीएसटी मधल्या क्लिष्ट तरतुदी असेल किंवा अन्नधान्यावर जीएसटी लावण्याचा मागील दाराने होत असलेला प्रयत्न असेल आणि या सगळ्या प्रयत्नांमुळे सामान्य ग्राहकावर या कराचा पडणारा बोजा असेल आणि या सगळ्या कराच्या बोजासाठी व्यापाऱ्याची होणारी पिळवणूक थांबावी यासाठी आम्ही हा एक दिवसाचा लढा उभारला आहे। 27 ऑगस्टला आम्ही एक दिवस पूर्ण राज्यातले सर्व व्यापार बंद राहतील। या सविस्तर बातमीनंतर पाहूयात पुन्हा काही झटपट बातम्या। उत्तर प्रदेशातल्या मथुरा इथं जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने इथं दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की चा जयघोष करत भाविकांनी परिसर दुमदुमून टाकलाय। गुजरातमधील द्वारका इथंही जन्माष्टमीच्या निमित्तानं उत्साह पाहायला मिळतोय। पहाटेपासूनच मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। भाविकांची इथं अलोट गर्दी लोटली आहे। मध्य प्रदेशातील पन्ना इथंही जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळतो। मध्यरात्री जन्माष्टमी साजरी झाल्यानंतर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। गुजरातमधील अहमदाबादमध्ये सुद्धा जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये गर्दी करतात। राजधानी दिल्लीतही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळतोय। मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। मोठ्या संख्येने भाविक इथं दर्शनासाठी गर्दी करतात। उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातही पहाटेच्या पूजेसाठी भाविकांनी गर्दी केली होती। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। गुजरातमध्येही पावसानं धुमाकूळ घातलाय। अहमदाबादमध्ये पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। गुजरातला मुसळधार पावसानं झोडपलंय। या पावसामुळे दाहोदमधील उमरिया धरण हे ओव्हरफ्लो झालंय। धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। राजस्थानच्या अजमेरला सुद्धा गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलंय। त्यामुळे या ठिकाणी नदीकाठच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। अजूनही मुसळधार पावसाचा इशारा असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। मध्य प्रदेशमधील जबुहामध्ये पर्यावरण प्रेमींनी चांगलीच शक्कल लढवली आहे। नागरिकांनी वापरलेल्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर करून आर्टवर्क तयार करण्यात आलंय। याच्या माध्यमातून नागरिकांना निसर्गाच्या काळजीचा संदेश देण्यात आला आहे।